हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एग फ्राईड राईस रेसिपी, ते पण स्ट्रीट स्टाईल एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची, तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला इथं भात शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी ते मी एका पातेल्यामध्ये 1.5 लिटर इतकं पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे, अर्धा चमचा तेल ॲड करून घ्यायचं आहे। त्यामध्येच 4 ते 5 काळ्या मिऱ्या, 2 ते 3 लवंग, 1 भेंडी विलायची, 2 हिरवी इलायची आता पाण्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। आणि सोबतच मी इकडे अर्धा तासापूर्वी बासमती राईस भिजत ठेवलेलं होतं, तो व्यवस्थित भिजून तयार झाला आहे। तो मी यामध्ये ॲड करून घेणार आहे। पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी हा तांदूळ ॲड करून घेतलेला आहे। आता जोपर्यंत आपला भात 90% शिजत नाही तोपर्यंत भाताला शिजवून घ्यायचं आहे। भात शिजत आहे तोवरी मी इकडे पूर्ण तयारी करून घेतलेली आहे। तर इथे मी 7 अंडे फोडून घेतलेले एका बाउलमध्ये, एक छान अशी गाजर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, एक मीडियम साईजची शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर, एक मीडियम साईजचा कांदा जुलियनमध्ये चिरून घेतलेला आहे, सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहे आणि पत्ताकोबी सुद्धा चिरून घेतलेली आहे। तर त्यामध्येच आपल्याला 5 ते 6 आपल्याला लसणाच्या कळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहे। तर हे सगळं मी साहित्य इथे रेडी करून घेतलेलं आहे आणि भरपूर सारे व्हेजिटेबल्स यामध्ये मी ॲड करणार आहे। त्यासाठी हा हेल्दी सुद्धा होणार आहे आणि टेस्टी सुद्धा सोबतच। तर त्यामध्ये आपल्याला सॉसेस सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात आधी ते मी अंडे फोडून घेतलेले आहे, त्या अंड्याची भुर्जी बनवून घेऊया। तर एक कढई घ्यायची आहे, कढई व्यवस्थित गरम झालेली आहे, त्यामध्ये मोठ्या चमच्याने 2 चमचेभर तेल ॲड करायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला फोडून घेतलेले अंडे ॲड करून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। अंडे व्यवस्थित एक साईडनं शिजून तयार झालेले आहेत। आता वरून त्यावर 1 चमचाभर आपल्याला ब्लॅक पेपर पावडर ॲड करून घ्यायचं आहे आणि सोबतच चवीपुरतं अर्धा चमच इतकं मीठ ॲड केलेलं आहे। आता आपल्याला हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची भुर्जी बनवून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे एकदम प्लेन भुर्जी इथे मी बनवून घेतलेली आहे। इथे व्यवस्थित भुर्जी बनवून तयार झाली आहे, एका प्लेटमध्ये काढून घेते। इथे पूर्ण भुर्जी मी एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवलेली आहे आणि लगेच त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचा इतकं परत तेल ॲड करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मोठे चमचे भर तेल ॲड करायचं आहे आणि आपण जी बारीक चिरून घेतलेली लसण होती ती लसण सुद्धा इथे ॲड करून घेतलेलं लसण 1-2 मिनिटांपर्यंत छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे। लसण व्यवस्थित इथे लाल झालेली आहे। त्यामध्ये आता चिरून घेतलेली मिरची आणि कांदे ॲड करून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये लगेच मी पत्ताकोबी सुद्धा ॲड करून घेतलेली आहे। आता आपल्याला 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली गाजर आणि सोबतच शिमला मिरची सुद्धा ॲड करून घ्यायची आहे। व्हेजिटेबल्स ॲड करून झालेले आहेत। आता 1-2 मिनिटापर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घेत आहे। तर इथे मी साधारण अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे, कारण की भातामध्ये सुद्धा मीठ आहे, सोबतच भुर्जीमध्ये मीठ आहे, त्यासाठी इथे मी थोडंसं कमी मीठ वापरलेलं आहे। 1 चमच इथे काळी मिरी पावडर वापरलेला आहे आणि आपण जो शिजवून घेतलेला भात आहे बासमती राईस, तो यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा। तर एका चाळणीमध्ये पूर्ण भातातलं पाणी नितरून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे, म्हणजे भात व्यवस्थित मोकळा होईल। तर भात ॲड करून घेतल्यानंतर वरून आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे भरून रेड चिली सॉस ॲड करून घ्यायचा आहे। सोबतच आपल्याला 1 चम्मच शेजवान चटणी ॲड करून घ्यायची आहे, 2 चमचा टोमॅटो सॉस ॲड करून घ्यायचं आहे। लगेचच आपल्याला थोडंसं 1 मिनिटापर्यंत हलक्या हाताने परतून घेतल्यानंतर 1 चमचाभर आपल्याला इथे सोया सॉस ॲड करून घ्यायचं आहे। एकदम जास्त ॲड करायचं नाही आहे, कमी प्रमाणात ॲड करायचं आहे, कारण जास्त ॲड करण्यात आलं तर थोडंसं कडू लागू शकतो, म्हणून 1 चमचा पुरेसं होईल। तर 1 चमचा इथे मी सोया सॉस ॲड करून घेतलेला आहे आणि आता हलक्या हाताने आपल्याला सगळा फ्राईड राईस मिक्स करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक मसाला ॲड करणार आहे, ज्याच्याने एकदम अप्रतिम चव येणार आहे। एकदा हा मसाला नक्की ट्राय करा तुम्ही। तर यामध्ये धने, काळी मिरी आणि शोप आणि थोडासा जिरा, हा सगळा मी व्यवस्थित भाजून बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि आपण जी भुर्जी बनवून घेतलेली आहे एकदम प्लेन, ती भुर्जी सुद्धा यामध्ये अंड्याची ॲड करून घ्यायची आहे। आता हलक्या हाताने परत 1-2 मिनिटापर्यंत आपल्याला हा भात परतून घ्यायचा आहे आणि आपला हा पूर्णपणे फ्राईड राईस बनवून तयार झालेला आहे। आता वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे
आता आपला भात सर्व करण्याकरिता तयार झालेला आहे। तर एका प्लेटमध्ये आपल्याला हा भात मी तुम्हाला सर्व करून दाखवते। एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे। एकदम स्ट्रीट स्टाईल एकदम चविष्ट अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका।